नमस्कार मंडळी, कुमुद रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आहे तिळगुळाचा लाडू. तर संक्रांती आले म्हणजे सर्वांच्या घरी तिळगुळाचा लाडू असते. आज माझ्या घरी आहे, कशी बनवली हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करते. तर इथे मी घेतली 1 वाटीभर तीळ आणि इथं मी गावरान तीळ घेतली आहे. तुम्हाला जर पांढरं तीळ घ्यायचे असलं तर घेऊ शकता. तुमच्याकडे जे आहे अवेलेबल ते घेऊ शकता. इथं थोडीशी मी विलायची पावडर घेतली. जे 1 वाटीभर मी तीळ घेतली त्याच्या अर्धी मी गूळ घेतली आणि थोडीशी शेंगदाण्याची घेतली मी. तुम्हाला जर शेंगदाणा टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. मी मला टाकायचे म्हणून मी घेतली. तर इथं मी भाजून घेते. कढाई ठेवली होती तापायला. तर मी तीळ धुवून घेतली होती म्हणून ओलसर दिसत होतं ते. तो वाटीला पण चिटकू नये कारण त्याच्यात खडे वगैरे असतात म्हणून मी धुवून ठेवली होती. धुवून तुम्ही 1 मिनिटंसुद्धा पाण्यात नाही पाणी टाकल्या लगेच तुम्ही चाळणमध्ये काढून मग कढाईमध्ये तुम्ही इकडं कढाई तुम्ही तापायला ठेवायच्या लगेच तुम्ही धुवून त्याच्यामध्ये भाजायला घ्यायची. त्याच्यात काय खडं वगैरे माती वगैरे काय असेल तर तुम्हाला ते विरघळून जातं. म्हणून मी धुवून थोडीशी हे करून घेतलं, वाळून घेतली होती. आता मी भाजून घेते. थोडंसं वल्लं असलं तर तुम्ही मोठ्या फ्लेमवर तुम्ही भाजू शकता. नंतरनी मग भाजत आल्यावर तुम्ही गॅस कमी करू शकता. मी अशीच करते. इथं मी भाजून झालेली आहे ती. थंड झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये वाटून घेते तीळ. हे बघा, ह्या पद्धतीने तुम्ही वाटून घ्यायची. मी एकदम बारीक केलेली आहे. त्याला तुम्ही बघू शकता, तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला तेल तेल सुटलेले दिसत असेल तुम्ही. जेव्हा तुम्ही तीळ काय ते धुवून जेव्हा भाजता ना तुम्ही तेव्हा त्याला छानपैकी तेल सुटतं. तुम्ही धुवून ते तीळ भाजत जावा. तर तुम्ही ताटामध्ये मी काढलेले तुम्ही बघत असाल कशी दिसते म्हणून. तेच पद्धतीने मी शेंगदाणा आणि गूळ पण वाटून घेते मिक्सरमध्ये. हे बघा, गूळ सांगितलेला मी अर्धी घेतली, त्याची अर्धी घेतली क्वांटिटी. तर तुम्हाला जर जास्त गोड खात असलं तर तुम्ही घेऊ शकता. मी काळा गूळ वापरलेले. चिकट गूळ जे असतात ते वापरायचे. काळा गूळ ऑर्गॅनिकवाला मी वापरले. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्याचे गूळ पण वापरू शकता. हे बघा, मी अशी वाटून घेतली. त्याचे पण अशी तेल तेल सुटलं आहे बघा ह्याच्यात, कारण गूळ पण आहे म्हणून ते गुतले गुतले झालेले आहे. तर असे झालं का मग लाडू बांधणं सोपं आहे. मग तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करा घरी. खूप छान लाडू बांधले जाते. अशी बिलकुल बिघडणार नाही, काही नाही. छान वळला जाते लाडू. तर हे बघा, हे शेंगदाणा आणि गूळ मी त्याच्यात मिक्स करून घेते. आधी तीळ वाटून जे टाकले होते त्याच्यात मी पूर्णपणे मिक्स करून घेते. गूळ वगैरे सर्व त्याच्यात मिक्स व्हायला पाहिजे अशी मी दोन्ही हाताने मिक्स करून घेते. चला, व्हिडिओ कसं वाटतंय तुम्हाला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. कुमुद रेसिपी चॅनल जे काय नवीन तुम्ही व्हिडिओ बघता माझी त्यांनी सबस्क्राईब करा. सपोर्ट करा मंडळी. इथं मी त्याच्यामध्ये टाकली विलायची पावडर थोडीशी. ते सर्व मिक्स करून घेऊया. थोडं छान हाताने मिक्स करून घ्यायचे कारण गूळ नंतर पिसलेले आहे, त्याच्यामध्ये तिळामध्ये टाकलेले नाही आहे. आपण शेंगदाण्याच्या ह्याच्यामध्ये टाकले. तुम्हाला जर गूळ तिळाचं ह्याच्यामध्ये टाकत असलं तर तेव्हाच वाटून घेऊ शकतं. किंवा बारीक किसून घेतले तरी नंतर मिक्स करून लाडू बांधला तरी चालतं. जर तुमचा लाडू वळला नाही गेला तर तुम्ही थोडीशी तूप टाकलं तरी चालतं. तर कारण की तेल सुटतं म्हणा, तूप टाकायची काही गरज नाही. सपोज तुम्ही थोडंसं जाडसर वाटणार मला बारीक नको असलं तर तुम्ही जाडसर ठेवलं तर तुम्ही 1-2 चमच तुम्ही 1 चमचच वापरायचे. त्याला तेल पण सुटते मग शेंगदाण्याला तिळाला. हे बघा, तुम्ही बघत असाल किती छान लाडू बांधलेले आहे माझे. तर त्या पद्धतीने तुम्ही थोडेसे तूप टाकून लाडू बांधून घेऊ शकतं. हे बघा, ह्याची काही गरज नाही. मी तूप वगैरे बिलकुल वापरले नाही, त्यालाच तेल सुटलेले आहे. मग मी लाडू बांधून घेते. किती सुंदर लाडू बनायला लागले त्याचे. तर तुम्ही कशी बनवता तुम्ही ते पण मला कमेंट करून सांगा. कशी वाटते तुम्हाला व्हिडिओ ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा मंडळी. बघा, मी बांधून घेते सर्व. किती छान बांधलेले जाते. दिसतं. तिला पाकाचं बिलकुल गरज नाही. इतकं छान वळलेलं जाते लाडू.
तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी बिलकुल काहीच नाही वापरलं त्याच्यामध्ये. जर सपोज तुम्ही जाड वाटलं तर तुम्हाला सांगितलं ना, तर तूप टाकू शकता. दिसतंय? किती सुंदर झालेला लाडू. एवढा लाडू मी बांधून घेतली, थोडीशीच राहिली आहे. ते पण मी बांधून घेते आहे. बिलकुल झंझट वगैरे काहीच नाही मंडळी ह्याच्यात. खूप सोपं पद्धत आहे. टाईम पण नाही लागत जास्त वेळ. फक्त भाजून घेऊन तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेतलं झालं लाडू पटापट बांधलं जातं. एवढा लाडू बांधायला पण वेळ नाही लागत. तुम्ही नक्की ट्राय करा घरी. कसं वाटलं ते पण कळवा मला. सर्व ह्याच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेतले. बघा किती छान लाडू दिसत आहे. सुंदर झालेले एकदम परफेक्ट झालेले. मग तुम्हाला तोडून पण दाखवते. व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्ही किती छान दिसतंय. तुटलेलं पण मऊसर लाडू झालेले. चला कसं वाटलं व्हिडिओ नक्की कळवा तुम्ही. सपोर्ट करा. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.